वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो जैसे कि टाइटल से आपको पता चल गया होगा कि हम कहाँ जा रहे हैं एंड अभी सेटअप कर रहा हूँ मैं कि क्या क्या पैकिंग करना है क्या नहीं करना है। तो हम जा रहे हैं पंढरपुर एंड उसके बाद हम जाएंगे अक्कलकोट। सो थोड़ा बहुत हमने सामान लिया है तो मैं आपको शो करता हूँ, आपको मैं दिखाता हूँ क्या क्या सामान हमने लिया है, कैसे हम जा रहे हैं। तो ऐसा कुछ सामान मैंने लिया है, यू कैन सी दिस द हेलमेट, ये मेरे ग्लव्स, वाइफ के ग्लव्स, ये हमारे 2 GoPros, 2 फ़ोन एंड दिस विल बी द टैंक बैग एंड ये मेरा जैकेट और वाइफ का जैकेट। दिस विल बी 45 लीटर टॉप बॉक्स मैंने लिया है जिसके अंदर फ़िलहाल सामान तो कुछ है नहीं और खाली है। इसके अंदर थोड़ा बहुत सामान हम लेके जा रहे हैं बिकॉज ज़्यादा सामान इसमें है और इनफ है। और ये थोड़ा पैंट वगैरह जो भी हम सामान आप लेके जा रहे हैं, दिस विल बी सेकेंडरी बैग वी आर टेकिंग एंड शायद वापस ज़रूरत पड़े। एंड बस इतना ही कुछ सेटअप है, इतना ही कुछ सामान है कि हम लेके जा रहे हैं एंड देख सकते हो आप। तो चलो फिर थोड़ी देर में आपको मिलते हैं सीधा मोटो ब्लॉगिंग सेटअप पे। कई ऐसा कुछ सेटअप है एंड यहाँ से अभी निकल रहे हैं थोड़ी देर में। दिस इज हाउ द बाइक इज लुकिंग, यू कैन सी। एंड माझी आई पण आली खाली सोडायला। बरेच दिवसानंतर चाललोय, तुम्हाला माहिती कुठे चाललोय मी पंढरपुरात आणि अशी काय बाईक लागते एकदम फुल्ली लोडेड आहे। कसं वाटतंय? जाऊन येऊ? हां, पप्पा कुठे? अच्छा, पप्पा देवाला पाय पडत आहे। ठीक मग चला आता इथून निघू। पाय पडू पण नाही राहू दे, सांभाळून जा, नाही सांभाळून जा रे। आता हां चलो, हाँ बस बस। चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चलो हाँ बाय, चलो चला मग गाईस, आता इथून निघालो आहेत आणि तुम्हाला भेटू थोडं पुढे जाऊन, कारण आता अंधारा तुम्हाला काय रोड दाखवणार आहे। टाइम आता झाले आहेत, किती वाजले आता वाजले किती आहेत? 11 वाजले। चला मग घाट सेक्शन चालू। हा घाट रात्रीचा किती वाजले आता? 12:08। सांभाळून जायचं आपल्या घाटावर, बिलकुल घाई नाही करायची, रिलॅक्स होऊन एकदम आरामात जायचं, काहीही घाई नाही आपल्याला, असली घाई नाही आहे। डोकरा बघू शकता तुम्ही।
आता हा टोल क्रॉस करतो. कुठला टोल आहे? टोलच नाही बघितला मी. NH48 चा टोल. विच टोल? नो आयडिया. अबे साले. आता इथून पुणे 30 किलोमीटर आहे आणि चिंचवड 13-14 किलोमीटर आहे. राईडमध्ये एकदम मजा येते. रात्रीचे वाजले 1:30 आणि ऑलमोस्ट आम्ही आता पुणे एंटर करूच. पुण्यात एक छोटासा ब्रेक घेऊ आम्ही, हलका फुलका. भूक तर लागली नाही आहे, हलका फुलका ब्रेक घेऊ. कारण आम्ही असं घाईत निघालो नाही आहे की भाई पोहोचत आरामात जाऊ, आपलं रिलॅक्स करत है ना. थोडा आराम हवा आहे आपल्याला. रोड ओके आहेत. पुण्याच्या नंतरचे रोड चांगले असतील आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मजा पण येते. रिलॅक्स राईड होतं. थंडी आहे. रात्रीचं निघणं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट. थंडी म्हणजे थंड वातावरण आम्ही जातो. आणि हीच अगर आम्ही निघाले असते दुपारी किंवा सकाळी तर आमची झाली असती, समजलं ना. हां, समझ रहे हो ना. ते झालं असतं आमचं. आरामात निघालोय, चाललोय आपल्या आरामात रिलॅक्स एकदम. काय टेन्शन नाही, काय रिलॅक्स मी चाललोय. पुढे जाऊन बघू काहीतरी काय असेल, थांबू थोडा है ना. आता कंटिन्यू करू राईड. रात्रीचं राईड करण्यामध्ये लाईक रिस्क तर आहे ऑब्विसली. आता जे लाईट्स लावले त्यामुळे रिस्क नाही आहे, कारण त्या लाईटीमुळे आम्हाला रोड दिसतो यार. मला पंढरपूरला यामुळे जायचं होतं, कारण मी गेल्या वर्षी त्यांना सांगितलेलं की मी बाईकवर येईल आणि तुमच्याकडे येऊन पाया पडेल, कारण आम्हाला गेल्या वर्षी एक दर्शन भेटलं नव्हतं. गाभाऱ्यात आम्ही जाऊ शकले नव्हते, कारण काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं गेल्या वर्षी. त्यामुळे आम्ही काय करू नाही शकले, कुठे जाऊ नाही शकले आतमध्ये. पण तेव्हा मी तिकडे सांगितलेलं विठ्ठलांना सांगितलेलं मी की तुमच्याकडे मी येऊ तर मी नेक्स्ट बाईकवरती येऊ, कारण तिकडचे रोड ते मला अतिशय आवडलेले. आणि एक होतं की यार आतमध्ये जाऊन दर्शन करायला नाही भेटलं मला. पण यावेळेस तसं नाही होणार. यावेळेस मी चांगलं दर्शन घेईल विठ्ठलांचं. चला मग ते इथनं आता मला राईड दाखवत आहे. काय माहित नाही राईड का दाखवत आहे. बघूया राईडच आहे कदाचित. तर पहिल्यांदा मित्रांनो आपली गाडी जाते आहे कात्रज टनल. अरे वा, खूपच छान आहे, खूपच छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप बरं वाटतं, खूप बरं. गरम आहे यार आतमध्ये गरम आहे. उलट काय थंड, आतमध्ये गरम. लाईटी अशा प्रकारे बंद केलेल्या आहेत. अशा टनलच्या बाहेर पडलेलो आम्ही आहोत आणि बाहेर पडताच परत थंड वाटणं चालू झालेलं आहे. हा विचार केला कुठे थांबू, पण यार थांबायचं मन नाही करत आहे. असे राईड करायला किती आनंद भेटतोय, किती मजा येते. किती महिन्यानंतर अशी राईड करतो, लॉंग राईड असं बोलू शकतात. हा थोडेसे सवय नाही म्हणून पाठ आणि पाय थोडेसे हलके फुलके जबाब देत आहेत. पण कसं ना, चाललोय आपण भेटायला, दर्शन करायला विठ्ठलांचा आणि स्वामी समर्थांचा. दर्शन करायला जातोय तर ताकद भेटणारच, आपल्याला शक्ती भेटणारच. आणि आपण चालत जातो, थांबत नाही कुठेही.
पण बसलेत मस्त गाणं ऐकतायत, शांत बसले देवासारखे, काय बोलत नाहीत. सेम आता आम्हाला बाकी आहे 193 किलोमीटर्स. म्हणजे आम्ही पकडा ना एक 122 130 किलोमीटर केले आतापर्यंत. बावीस नाही यार, जास्त केले. रात्रीचा वेळ भेटतो किंवा खाली रोड भेटतात आणि खेचायला भेटतात. रफारफ खेचिया. 1 hour later. सगळं टेक्निकली बघायला गेलं तर आपण पोचलेत पंढरपुरात आहोत आम्ही आता. आणि जेमतेम 1-1.5 तास दाखवत आहे पोचायला. आणि ऑलमोस्ट पोचलेच आहे. आणि खूप एकदम सुंदर, अतिशय सुंदर असा रोड होता. खूप मजा आली चालवायला, खूप बरं वाटलं आणि चालवायला. आणि आता आम्ही रॉंग साईड जातोय कारण त्या रोडचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला हा रॉंग साईड जावा लागतोय. पण तेच बोलायला गेलं तर खूप चांगले रोड होते. आता थोडंसं काम चालू आहे इकडे, पण रोड खूप चांगले होते यार. ते मजा आली चालून या रोडवरती. अच्छा ठीक है समझ गया. सो सोलापूर 144, माळशिरस 21, नातेपुते 3 किलोमीटर. खूप चांगला असा रोड आहे, खूपच चांगला रोड आहे. म्हणजे ट्रस्ट मी, एवढा चांगला रोड एकदम आरामात बोलतो ना जर्नी करता येते ज्यांच्याकडे गाडी आहे. एवढा छान रोड बनवला यार, म्हणजे मानलं पाहिजे. काही बोला. चला मग आता इथे काय दाखवून मतलब नाही तुम्हाला. पुढे पंढरपूरमध्ये भेटतो. जास्त काय नाही, आता 1-1.5 तास बाकी आहे आराम पोचू. होऊ शकेल तर आम्हाला आता दाखवतोय अरायविंग टाईम 6:27. काकड आरती घ्यायचा प्रयत्न करू आम्ही. चला मग जाऊ आणि तुम्हाला भेटू तिकडे डायरेक्ट पंढरपूरला. जर्नी खूप चांगली होती, खूप मजा आली गाडी चालवला. आणि 2 ब्रेकच घेतले आम्ही, ते पण हार्डली 15-20 मिनिटाचे ब्रेक घेतले. कारण रात्रीचा वेळ आहे ना, तर गाडीत बोलतो ना, गाडी चालवायला रात्रीचा वेळच चांगला आहे. का ट्रॅफिक नाही, काय नाही, आरामात चालवायचं. चला मग तुम्हाला मंदिरात भेटतो. चला. 2 hours later. So only 49 minutes to go and देख सकते हो पंढरपूर इज 36 किलोमीटर, सोलापूर इज 106, अकलूज इज 12. चला मग पोचूया आता मस्तपैकी. आम्हाला 2 ठिकाणी पाऊस भेटला आणि असा नॉर्मल पाऊस नाही, एकदम डेंजर आला पाऊस. पण विठ्ठलांच्या कृपाने आम्ही सुखरूप त्या पावसातून आलो. पंढरपूर 28, सोलापूर 98. व्हेरी गुड. चला. अशा वातावरणाला ना शब्दांनी नाही व्यक्त होत. खूप बरं वाटतं. मी सगळ्यांना बोलतो मी यार, पडा बाहेर, या फिरायला, बाईक काढा, निघा. म्हणजे समोर जाऊ शकतो. पार्किंगची जागा नाही का? राईटला आहे का? काय बोलताय? गाडी जागा वगैरे आहे इकडे. आहे ना.
आता सामान इथे घेतलेलं यांच्याकडे. दादा का तुमचं नाव बोला. लाड. आता तिकडे पण सामान ठेवत असेल डायरेक्ट इकडे या आणि डायरेक्ट दर्शन पाठवून आहे. पाठवून ना दर्शन. ठीक आहे चला थँक्यू. असली तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकला विठुरायाला संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार पेलना. ये ग रघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी. ये ग रघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या. वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार पेलना. सकलाची आई साता जन्माची पुण्याई घेई पदरात आम्हावरी छायाधर माई. चला मग इथे दर्शन झालंय चांगलं. विठ्ठलांचं दर्शन घेतलेलं आहे मस्तपैकी. खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. हां खूप चांगलं दर्शन झालेलं आहे या प्रकारे. थांब थांब थांब. आणि आता इथून निघणार आहे मस्तपैकी. आणि मुखदर्शन झालं नेमके असं बोलायला गेलं तर. आणि खूप आनंदित असं दर्शन झालं. आणि आता इथून निघू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटू अक्कलकोटला. एक साधारण 2 तास लागेल मला जायला तिकडे. चला मग रेडी हो निघू इकडं मस्तपैकी. लोकांचं रिॲक्शन किती छान येतं बघा. रिॲक्शनवरती रिॲक्शन. निघण्याचे पण आणि जाण्याचे पण रिॲक्शन. इथून निघू आम्ही. तुम्हाला भेटू डायरेक्ट अक्कलकोटला. चला मग निघूया इकडून. हरी विठ्ठल. चला विठ्ठला. रखुमाई
छान पंढरपूरची गल्ली फिरत आहोत आणि खूपच बरं वाटत आहोत गल्ली फिरून. किती मस्त अशी अशक्य आणि असे सुंदर असे रोड आहेत, बघू शकता तुम्ही लोक. मस्त आपण गल्ली गल्ली फिरत आहोत, एकदम रिलॅक्सिंग मोडमध्ये फिरत आहोत, काही टेन्शन नाही घेत आहोत, एकदम फिरत आहोत, अटकलो आहोत. चला पंढरपूरची गल्ली फिरून झालेली आहे. अशा प्रकारे गल्लीवरून बाहेर निघालो आहोत आम्ही पंढरपुराच्या आणि थेट रस्त्याला आम्ही जॉईंट होत आहोत त्या हिशोबाने. असं चंद्रभागा आहे ना, हा चंद्रभागा नदी आहे ना. अरे वा वा वा, अरे वा, ते बघा किती सुंदर वाटतं, दिसतं तुम्हाला. आता इकडून आम्ही चाललो आहेत अक्कलकोटला आणि जेमतेम इकडून एक 91 किलोमीटरच अक्कलकोट. मस्तपैकी जाऊ, स्वामींचं दर्शन घेऊ. आता मस्त आमचं दर्शन झालं पंढरपुराचं, आता स्वामींचं दर्शन घेऊ. स्वामींचं दर्शन खूपच चांगलं आमचं मनात. गेल्या वेळेस जेव्हा आलो तेव्हा पण स्वामींचं दर्शन चांगलं केलं आणि पंढरपूर दर्शन एवढं सुंदर झालं, एवढं सुंदर झालं काय बोलू. खूप सुंदर झालं, खूपच बरं वाटलं मला, खूपच जास्त बरं वाटलं. थोड़े जाऊन तुम्हारा बैठो तो थोड़ी देर में पहुंचेंगे अक्कलकोट 20 मिनट में. एंड रूम अभी आज सैटरडे है तो रूम तो मिल सकता है और थोड़ा क्वेश्चन मिलेगा, देखते क्या है क्या नहीं. थोड़ा अगर आसपास में भी इधर उधर किधर देख रहे रूम 20 मिनट के दूरी पे ही है, देखते चलो. अगर वहाँ पे मिला तो अच्छी बात है, नहीं मिला तो हमको बाहर आना पड़ेगा रूम बनने के लिए. चलो देखते. ओके, तो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बोलायला असं गेलं तर आपण इथून शुक्रवारी निघालेले एक साधारण रात्री 12 वाजता आणि इकडून 12 वाजता निघून आपण ब्रेक वगैरे घेऊन सकाळी आपण 8 वाजता 7:30 वाजता आपण पोहोचलो तिकडे. मी 7:30 वाजता इकडे पोहोचले. 7:30 वाजता पोहोचून दर्शन वगैरे आमचं झालं तिकडे. एक साधारण 8 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं. दर्शन करून आम्ही 9 वाजेपर्यंत तिकडे थोडंसं बोलतो ना थांबून एक जागेवरती तिकडे मस्तपैकी प्रसाद वगैरे खाऊन आम्ही एक साधारण 9 वाजता निघालो. आम्ही तिकडून निघून आम्ही पोहोचलो 12 वाजेपर्यंत आम्ही तिकडे पोहोचलो एक अक्कलकोटमध्ये. अक्कलकोटमध्ये पोहोचून मग तिकडे दर्शन वगैरे घेऊन दुपारचा प्रसाद वगैरे खाऊन आम्ही स्टे वगैरे केला, तिकडे स्टे केला आणि आम्हाला एक तिकडे रूम भेटली, 1200 मध्ये रूम भेटली, AC रूम. स्टे वगैरे केलं आणि स्टे वगैरे करून मग तिकडून आम्ही संध्याकाळी आम्ही परत एक दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं आणि दर्शन खूप चांगलं झालं. दर्शन घेतलं, तिकडे प्रसाद वगैरे खाल्ला. संध्याकाळी एक साधारण 9 वाजेपर्यंत आम्ही दर्शन घेऊन प्रसाद वगैरे खाऊन झाला. खाल्ल्यावरती तिकडून मग आम्ही एक रात्री आराम करून एक 12-12:30 वाजता आम्ही रात्री निघाले. ओके, रात्री निघाले तिकडून मग आरामात आम्ही प्रवास करत आम्ही सकाळी जेमतेम एक 8:30 पर्यंत एकदम आरामात आम्ही प्रवास केला. काय एकदम हेक्टिक होतं. मग 8:30 पर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचलो. मग आराम वगैरे केला. खूप जाम थकलेले आम्ही. दर्शन आणि प्रवास एवढा छान होता, रोड एवढे छान होते की अक्षरशः मला एक ठिकाणी झोप आलेली. 10 सेकंदासाठी माझे डोळे बंद झालेले. पण प्रवास खूपच छान होता. रोड खूप छान होते आणि अगर तुम्ही जाताय तुमच्या बाईकनी किंवा कारनी कसे जाताय तर खूप सेफली तुम्ही जाऊ शकतात. मी रेकमेंड करेल की अगर तुम्ही जाताय तुमच्यासोबत, अगर तुम्ही बाईकने चाललात तर काय ना काय एक सेफ्टी प्रॉडक्ट तुमच्या जवळ ठेवा, जेणेकरून अगर समजा तिकडे काय चोरी वगैरे असं काय झाली, होणार तर नाही तिकडे कारण देवस्थान आहे ते, मग तिकडे असं काय होणार नाही. पण सांगता येत नाही, आजकाल चांगली आणि वाईट माणसं पण आहे जगात, तर कधीही काही होऊ शकतं. एक काय ना काय एक प्रॉडक्ट जसं काय एक सेफ्टी स्टिक येते ॲमेझॉनवरती, तुम्ही बघू शकता. जेणेकरून ते ओपन केल्यावरती ते ओपन होते, ते माझ्याकडे आहे ती मी ठेवलेली माझ्यासोबत इन केस अगर कसं का झालं तर मग तेच तुम्हाला सांगतो की प्रवास खूप छान होता, खूप बरं वाटलं. एक साधारण टोटल आमची जर्नी 1000 किलोमीटर झाली, कारण तिकडे आम्ही एक मंदिरातून गेलेलो. तो मंदिराचा ब्लॉग मी नंतर टाकेल आणि त्या मंदिराचं नाव काहीतरी शिव तपस्वी मंदिर करून आहे. त्या मंदिराचा ब्लॉग मी आय गेस त्याच्यानंतर टाकेल.
तर मग चला, मग तुम्हाला अगर आवडला असेल हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ लाईक करा. इथपर्यंत बघितला असेल तर खूप खूप थम्सअप. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना, फॅमिलीला आणि आपल्या कुठल्याही परिवाराच्या सदस्याला हा व्हिडिओ दाखवा. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपला सबस्क्रायबर बेस, आपली फॅमिली एक स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. अगर तुम्ही फॉलो मला नाही केला असेल इंस्टाग्रामवरती तर इंस्टाग्रामवरती फॉलो करावा. मग चला आपण भेटूया अशा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि अगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघत राहा के के ब्लॉग्स. बाय.